नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजची पोटपोळी करायची होती आम्हाला, एकदम जोरात भूक लागली होती। तर म्हटलं चला आता कांदे वगैरे कापू, मिरची वगैरे कापू आणि आता तयारी लावू। चलो। आमचे फ्रीज तो उघडलं, फ्रीज मध्ये काय 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 आहे ते दाखव। कुठे आहे मिरची? मिरची पण किती काय माहिती? अरे बा, हा एवढी मिरच्या भरपूर जाते, काही टेन्शन नाही। अजून और लगेगा टमाटर, लगेगा हमको टमाटर मिरची, अजून त्यानंतर कांदा। एकच कांदा 2 कप। बरं, कांदा शिल्लक लागतो, 2 कांदे काप मस्त। एकदम भाई नाही, बरं आहे। तिखट मिरच्या नाही, तिखट मिरच्या नको बाबा, जाडे मिरच्या काही। हां, शेगडी चालू करू का? शेगडी पण चालू केली आता। अशी तपीन दे, जसं एखाद्या बाईची कशी भांडणं होतं तशी चट्ट दे। बघा चट्ट लगेच। चलो, आता मला सांगलं भाऊ, कढाईमध्ये पाणी टाक म्हणे। पाणी टाकता का तेल टाकता म्हटलं पोहे करायला? आणि म्हटलं तेल टाकता म्हटलं, मम्मी म्हणे पाणी टाक म्हणे ते कढाईमध्ये। नाही, तेल टाकतात तेल। आता कढाई कुठे काय माहिती, कढाई कुठे आहे? सापडले ना कढाई आमची, हे बघा कढाई। अजून काय टाकणे? 1.5 पळी तेल। 1.5 पळी तेल। तेल पण टाक, हे बघ। आता झाला मित्रांनो, कांदा बी कापून झाला आहे बघा। त्यानंतर अजून मोठे भोपळे बापडे, मिरच्या पण कापणं चालू आहे। अजून कोथिंबीर कापणं पडेल ना? हां, कोथिंबीर कापून। अरे पोहे कुठे ठेवले? पोहे पण आहे। काय टाकू दिलं? पाणी टाकू या? हां, पाणी टाका चालू नाही तर मित्रांनो, आता कांदा कापून झालेला आहे आपला सगळा। तर आता तेल तपलं की नाही ते पाहतो। आता तेल तर काही तपलं नाही वाजून, तेल पण नाही। हे बघा, मिरची, कोथिंबीर आणि कांदा कापलेला आहे। आता पोहे भिजू घालायचे। पोहे पण एवढेच आहे का? जाऊ दे, बाकीच्यांचं पोट भरून जायला। आणि मित्रांनो, पहिले पण डोसे खायला जाय ना, त्याच्यामुळे ते जास्त भूकली, पण थोडी भूक लागली आहे आम्हाला, म्हणून आता डबल करणं लावलं वाटते। डोसे वगैरे खाऊन झाले, हे बघा मिक्सर वगैरे ते भरेले टाकणे त्याच्यामध्ये। तर मित्रांनो, टाकायला सुरुवात करली, टाक टाक। आता टाकला कांदा उद्याचा अजून बारीक। मित्रांनो, तुम्ही सकाळी करून पोहे खाता, आम्ही झोपायच्या टायमाला पोहे करतोय, विचार करा तुम्ही। बघा आता किती वाजले, हे बघा किती वाजले बघा। मित्रांनो, आमच्या घरामध्ये टीव्ही मध्ये एवढं भारी गाणं चालू होतं, एकदम मनापासून लय भारी गाणं चालू होतं, तुम्ही बघू शकता। सुना सुना है। मित्रांनो, आपलं इंडियन आर्मीचं गाणं चालू होतं, एकदम भारी वाटलं। गाणं ऐकून एकदम भारी वाटलं। टाकला कांदा, टाकणार मिरची ते दिला। हा, लाल झाला की टाकणं पडतो आहे ना, बरोबर।
किती म्हणे पोहे आता हळद मीठ ते टाकणं चालू आहे भाऊ. त्याच्यानंतर आता बघा आता हे पण मिरची मिरची झाली. फ्रीजमध्ये काय लिंबू वगैरे आहे का? लिंबू पण नाही आला, लिंबू पण आणावं लागेल. मित्रांनो रोज पाहतो पाण्याची बाटली मला भरेल राहते काय, पण ती खरंच राहते हे बघा. नमस्कार मित्रांनो, ही माझी ब्लॉगिंग चाललेली आहे. बहीण काय म्हणते काय माहिती आता. चलो काल शेंगदाणे शेंगदाणे सापडले. अरे वा, शेंगदाणे तर बरंच फोडून द्यायला ना टाकायला शिकला टाकणार पडेल. वाव, सो ब्युटिफुल चंपाकली. आता काय टाकायचं आहे? हळद वगैरे टाकायची बाकी अजून नाही. ते पोहे टाकल्यानंतर मग तिच्यावर हळद टाकणं पडेल, हळद आणि मीठ, आणि मग सगळं झाल्यावर कोथिंबीर टाकणं पडेल. बरोबर का? ओके. आता मित्रांनो पाणी वगैरे काढून घेतो. आता टाकतो त्याच्यामध्ये. आता बघा पाणी वगैरे काढलं, आता पोहे पण टाकून घेऊ आपण आता याच्यामध्ये. आणि आमची गल्ली आहे मित्रांनो, बघू शकता. मित्रांनो आता टाकले पोहे, जास्त वाढले ते पोहे. आता बरोबर होते पोहे, काही टेन्शन नाही. मित्रांनो कोणती पण भाजी असो काही असो, कलर फक्त हळदमुळे येतो. ती खिचडी राहो ते काही पण राहो, मग हळदमुळे सगळं काही येतं कलर. मीठमुळे चव येते, चव. मीठ झालं, नंतर चटणी झाली, चटणी पण टाकली. खिचडी झाली सुट्ट कर असं वाटतंय मला. एकदम भारी झाली यार, एकदम भारी झाली, एकदम भारी. आता पहा तिच्यावर आता मस्त कोथमीर मी टाकून घेऊ. टाकलेली कोथमीर, हरी मिर्च हरी मिर्च. आणि आपली भाषा बरी इकडी, मराठी भाषा बरी आपली. झालं मित्रांनो, फायनली झालं. एक नंबर झाला, टेन्शनच नाही. हे बघा ताटल्या वगैरे भरतो आता, मस्त जेवतो. आणि आमच्या टी व्हीमध्ये चालू आहे पिक्चर. नींबू. तो गाइस हमारे घर में नींबू नहीं था, तो मैंने बोला जान दे, फिर बाद में लेके आऊँगा, अगले टाइम में खाएंगे. कधी खिचडी झालं वाटतं, खिचडी नाही बघ, खिचडी नाही, लिंबू पाहिजे विचार होते. लिंबू लिंबू मम्मीला पण भर, पप्पाला पण भर. एक नंबर झाला, एक नंबर आहे, एक नंबर झालं, एक नंबर. फक्त तिच्यावर लिंबू पाहिजे, लिंबू असल्यावर एकदम बरं वाटतं, अजून एक नंबर वाटतं. चलो बाय बाय मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगला.